नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात भरलेले आहे कोकण महोत्सव। कल्याण पूर्वेतील कोकणवासियांसाठी आणि समस्त नागरिकांसाठी कोकण महोत्सव म्हणजे एक वेगळीच पर्वणी असते। जर तुम्ही अजूनही कोकण महोत्सवाला भेट दिली नसेल तर तुमच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की हे कोकण महोत्सव 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालू असणार आहे। या कोकण महोत्सवात वेगवेगळे अनेक स्टॉल्स उभारलेले असतात। त्याशिवाय या कोकण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते कोकणातील एखाद्या प्रसिद्ध मंदिराचा उभारलेला देखावा। आणि यावर्षीचं प्रमुख आकर्षण आहे कोकणातील प्रसिद्ध असा वेतोबा मंदिर। मूळ मंदिराची हुबेहूब अशी प्रतिकृती यावर्षी साकारण्यात आली आहे। तुम्ही या मंदिरात जाऊन वेतोबाचं कल्याणमध्येच दर्शन घेऊ शकता। या कोकण महोत्सवात अनेक छोटे मोठे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात, पण त्यातील हे स्टॉल मला खूप इंटरेस्टिंग वाटलं। आपण लहानपणी खाल्लेल्या अनेक वस्तू इथे विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत। नक्कीच आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहणार नाही। तर त्याच्या बाजूलाच आहे हे मसाल्याचं भोगटे मसाले स्टॉल। त्याशिवाय खाद्य रसिकांसाठी अनेक व्हेज नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल्सची रेलचेल तर आहेच। तसेच अनेक फास्ट फूडचे स्टॉल्स या महोत्सवात पाहायला मिळतील। आणि कोकण म्हटलं आणि नॉनव्हेजचे फूड स्टॉल्स नाहीत असं कसं होणार। या महोत्सवात अनेक कोकणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे तुम्ही 250 रुपयांपासून चिकन थाळी, मटण थाळी आणि वेगवेगळ्या फिश थाळी ट्राय करू शकता। त्याशिवाय एखादी जत्रा म्हटली आणि अम्युजमेंट राईड्स नाहीत असं होईल का। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अम्युजमेंट राईड्स या महोत्सवात आपल्याला पाहायला मिळतील। तर कधी येताय तुम्ही कोकण महोत्सवाला भेट द्यायला? लक्षात असू द्या, 4 फेब्रुवारी हा कोकण महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे।